विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या काय चाललंय तुमचं? कॉलेज शोधताय. कोणतं कॉलेज बेस्ट आहे, कोणतं कॉलेज मिळालं पाहिजे याच्याविषयी तुमचे डिस्कशन सुरू आहेत. ओके. आणि यात एक गोष्ट चुकते. काय? की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट ओळखता येत नाहीये. तुम्ही स्कोप कशाला आहे ते बघताय. अरे सगळ्याच ब्रांचेसला स्कोप असतो बरं का, फक्त तुमच्यातून तुम्ही ते आवडीनं केलं पाहिजे. मी एक अशी गोष्ट तुमच्यावर शेअर करणार आहे. बघा, मी सांगतो एका स्टुडंट बद्दल की 10वीचा स्कोअर किती आहे. वन ऑफ द टॉपर आहे स्कूल मधला, बेस्ट स्टुडंट आहे. बेस्ट म्हणूया आपण. बरं, सीईटीला 99.99% म्हणूया आपण. ऑब्व्हियसली मग ड्रीम कॉलेज मिळालं. बर, सांगतो तुम्हाला, तो ज्या क्लासमध्ये होता, कोचिंग मध्ये, त्या सगळ्यांना वाटलं होतं की हा IIT जाणारच, पण ऍडव्हान्सची एक्झामच दिली नाही. का? कंटाळा कंटाळा केला, कंटाळा. आणि अजून देखील कंटाळाच करतोय. रिझल्ट वरून दिसत येईल. 7 बॅकलॉग आहेत. सीओपी मधला स्टुडंट आहेत. म्हणजे 10 सब्जेक्ट असतील त्यात 7 मध्ये बॅक. 3-4 एक्झामला गेलाच नाहीये. का? तर म्हणे मला इंटरेस्ट नाहीये. अरे मग ती ब्रांच घेतली कशाला? नाही सर, त्यावेळी चूक झाली, मला कळालंच नाही, मित्र होते, घेतली ब्रांच. मी तुम्हाला सांगतो, महत्वाचं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या की इंटरेस्ट हा निर्माण करायचा. हो, तुम्हाला आता कुठल्याच ब्रांच बद्दल काही माहित नाहीये. स्कोप म्हणून तुम्ही सीएस जाईल. टेक नको असेल तर तुम्ही कोर कडे जाल, लक्षात घ्या. काय म्हणतो, कॉम्प्रोमाइज कराल म्हणूया आपण. आणि पुन्हा वाटेल तुम्हाला नाही नाही नाही, हे चुकलं आपलं डिसिजन. असं वाटलं की 1 वर्ष गेलं. मी अजून 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. माझ्याच क्लासमध्ये एक स्टुडंट होता. ओके, शिंदे. बीएससी ऍग्रीला जायचं होतं, घेतलं इंजिनिअरिंगला. बघा, मग केबीपी मध्ये 1 वर्ष इंजिनिअरिंग केलं, इंजिनिअरिंगची फी वगैरे भरली, क्लासेस जॉईन केले, सगळं केलं. आणि नंतर मात्र नाही नाही, मला हे नाही जमणार, मला ऍग्रीला जायचंय. ओके. मग त्याच वर्षी दुसरा एक स्टुडंट होता. काय? ऍग्रीला घेतलं होतं त्यानं. अगदी देवाशी आपण सांगतो, सगळं खरंय. ऍग्रीला घेतलं होतं, पण तिथं गेलं त्याला लक्षात आलं नाही, मला इंजिनिअरिंग करायचंय. मग ते सोडून परत इंजिनिअरिंगला आला. मग या गोष्टी, अरे तुमचं 1 वर्ष वाया घालवतायत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग केलं पाहिजे. मी सांगतो, मी अजून एका मुलाबद्दल सांगतो. मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक प्रोव्हाइड केलेत बरं का. तुम्ही आमचं पर्सनल काउन्सिलिंग जर सांगली, सातारा, कोल्हापूर असेल तरी जॉईन करू शकताय. अख्ख्या महाराष्ट्रातून तुम्ही जॉईन करू शकताय, लक्षात घ्या. मेन सांगतो की आम्ही डिस्कस काय करतोय. तर एका मुलाशी डिस्कशन करताना काय लक्षात आलं की तो ड्रॉपर आहे. स्कोर एक्स्ट्रॉर्डनरी आहे. ओके. मग त्याचं काय चाललंय की मित्र, आता ऑब्व्हियसली 1 वर्ष ड्रॉप घेतलाय म्हणजे बरोबरची मुलं फर्स्ट इयरला आहेत कुठेतरी टॉपच्या कॉलेजमध्ये. तो त्यांच्याशी बोलून ठरवतोय की ब्रांच कुठली चांगली आहे, कशी आहे, काय, कशात इंटरेस्ट इंटरेस्ट गेला खड्ड्यात. मित्र कुठे आहेत? ओके. मग आतापासून प्लॅन चाललाय की मग बाहेर राहायचं, एन्जॉयमेंट, याची स्वप्न बघितली जातात. नाही बाळांनो, मी त्या मुलाला दाखवलं की फर्स्ट इयर, फर्स्ट 2 सेमिस्टर किती इम्पॉर्टंट आहेत. एकदा का बॅक राहिले की ना इंजिनिअरिंगला, तुम्हाला कुठल्या प्लेसमेंटची स्वप्न बघताय रे बाळांनो? जे टॉपच्या कंपनीज आहेत त्यांना चालेल का हे गोष्टी? नाही चालणार. बरं, हे बॅक राहण्याचं कारण सांगतो. सीओपी सारख्या कॉलेजमध्ये लेक्चरच अटेंड केले नाहीत. ओके, ब्लॅक लिस्टेड स्टुडंट आहे म्हणूया आपण. लेक्चर अटेंड केले नाही, आता पेपर अटेंड केले नाही त्या स्टुडंट, मला लेक्चरचं लांबचं राहिलं म्हणूया आपण. मग मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट ओळखता आला पाहिजे. हे तर बरोबर आहे. नाही ओळखतायत, नाही ओळखतायत म्हणून कॉलेजमधून सोडून द्यायचं का? नाही. मी काउन्सिलिंगच्या वेळेस पालकांना सांगतो की आपण डिस्कशन करूया. सिव्हिल बद्दल ठरतंय, कदाचित ते सीएस कडे पण शिफ्ट होऊ शकतं. पर्सेंटाईल चांगलं आलं की मुलं ऑब्व्हियसली सीएस कडे वळतातच. किंवा पालकांचं पण म्हणणं असतं की सर जरा सीएस बघूया आपण अगोदर. ओके, कारण प्लेसमेंट जोरात होत आहेत. पण मुद्दा असा आहे, काय माहितीये का, इथे लक्षात घ्या की तुम्ही ना डिसिप्लिन्ड व्हा रे. हा, एन्जॉयमेंटसाठी पुढची 4 वर्ष नाहीये. पण सांगतो ना, मी कसं म्हणलंय की 24 तास अभ्यास करा म्हणून. एन्जॉय करायचंच आहे ना आपण. सीओपीत जर गेला तर रेगाटा नावाचे असते, त्यांचे इव्हेंट असतो, लक्षात घ्या. ओके. त्यात तुम्ही पार्टिसिपेट करणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही सीओपीच्या कॅम्पसमध्ये बघितलं ना, वेगवेगळे इव्हेंट सुरूच असतात. म्हणजे मी युट्यूबवर बघितले बरं का, शॉर्ट्स मध्ये. कोण सुपर कार आणते काय, ते जर काय सुरू असते ना, काही ना काहीतरी म्हणूया आपण, लक्षात घ्या. किंवा ते म्युझिक किंवा बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, तुम्ही सुद्धा शॉर्ट्स मध्ये कदाचित बघितले असतील. मुद्दा काय की तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग घ्या. मी आमचंच घ्या असं म्हणत नाहीये, तुम्ही बघा. आणि सगळ्यात महत्वाचं की डिसिजन योग्य घ्या. कोकणातून एक मुलगा आला होता कोल्हापूरमध्ये, मालवणवरून म्हणूया आपण. एनडीए साठी प्रिपरेशन करत होता, पण नाही झालं. मग त्याचं पहिलंच वाक्य खटकलं मला. तो काय म्हणला, नाही सर, आता कॉम्प्रोमाइज म्हणून आता मी कोर ब्रांचेस घेईल. नाही नाही नाही, कॉम्प्रोमाइज कुणी करायला सांगितलंय? नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जी ब्रांच पाहिजे ना त्याच्यावर फोकस करा.
मग एक वेळ कॉलेजला कॉम्प्रोमाइज करा, पण ब्रांचला कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला ज्याच्यात करिअर करायचं आहे ना, आयुष्यभर ती ब्रांच राहणार आहे रे बाळांनो. त्यामुळं तुम्ही चांगल्या कॉलेजसाठी आता मी सांगतो सीओईपी, मॅन्युफॅक्चरिंग, ओके, मेरिट कमी आहे. इन्स्ट्रुमेंटेशन कमी आहे, लक्षात घ्या. मेटलर्जी कमी आहे त्याचा कट ऑफ. म्हणून सीओईपी सारखं कॉलेज पाहिजे म्हणून तिथं जाणारी मुलं आहेत. मग पुन्हा काय होतं, की अशी अवस्था होते, लक्षात घ्या. इंटरेस्ट राहत नाही. मी तुम्हाला सांगतो, एक स्टुडंट आहे, YouTube चॅनल आहे त्याचं, चांगलंच आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मला खूप राग आला होता त्याचा, लक्षात घ्या. झालं लास्ट इयर त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. ओके, मेटलर्जी. मी त्याला विचारलं, "आता पुढे काय मग?" त्याचं मी YouTubeवर चॅनल सुद्धा आहे बरं का, आता सांगतो. त्याचं म्हणणं काय होतं, की "सर मी XYZ अकॅडमी जॉइन करतोय टीचिंगसाठी." मग मी त्याला काही प्रश्न विचारले. फिजिक्स टीच करणार होता. मी ग्रॅव्हिटेशनमधले काही प्रश्न विचारले. तो म्हणला, "सध्या मला येत नाही." मग मी त्याला म्हणलं, "अरे तू टीचिंगमध्ये करियर करतोयस. तुला बेसिक हे आलं पाहिजे ना." नाही म्हणला, "सर तिथं नाही, मला एमबीएच माझं मेन टार्गेट आहे. तात्पुरतं मी करतोय." नाही, आयुष्याच्या अशा टप्प्यावर तुम्ही आलाय, की जिथे तुम्हाला फिक्स काहीतरी डिसिजन घेऊन आता पुढे जायचंय. ट्रायल अँड एररला वेळ नाहीये. चला हा बिझनेस करून बघूया, हे करून बघूया, ते करून बघूया. नाही. जे ठरवायचंय ना, ते करून दाखवायचंय. ती वेळ आता आलेली आहे, लक्षात घ्या. कदाचित माझं हे बोलण्यामुळे तुम्ही कदाचित दुखावलं गेलं असेल, पण माझं म्हणणं काय आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. सध्या तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर आहात बरेच जण. अभ्यास सोडून दिलाय. तुम्ही रिसर्च करताय. हां, रिसर्च केला पाहिजेच ना, कॉलेजचा रिसर्च केला पाहिजे, प्लेसमेंट बद्दल बघितलं पाहिजे. पण ही पुढची धोक्याची घंटा आहे. 1-2 जरी बॅक राहिले तरी आपल्याला परवडणार नाही आणि राहतच नाही रे बॅक. राहतच नाही. इंजिनिअरिंग फार टफ नाहीये. तुम्ही बिलकुल भीती बाळगू नका, लक्षात घ्या. फक्त काय आहे, की आता जस्ट सांगतो. एका मुलाकडून मी ऐकलं तुम्हाला सांगतो. सीनियर आहे. तो काय म्हणला, की आमच्या कॉलेजमध्ये ला असे शिक्षक आहेत ना, सगळेच एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. आम्हाला कुणाचंच त्यांचं काही कळत नाहीये. फार हुशार शिक्षक असले ना, त्यांची शिकवण्याची लेव्हल वेगळी असते. टीचिंग हे स्किल आहे बरं का, लक्षात घ्या. आणि त्यामुळे होतंय काय, की पेपर एवढे अवघड काढतायत, की अवघड होतंय. ई बद्दल बरं का. आता ई बद्दल सेपरेट डिस्कशन करण्यात केलं पाहिजे आपल्याला बरं का. सेपरेट तुम्ही स्वतःहून तर अगोदर थोडंसं रिसर्च करा आणि नंतर आपण सेपरेट डिस्कस करूयाच ती गोष्ट, लक्षात घ्या. पण आता तरी तुम्ही जरा शोधा. तुमची ब्रांच तुम्ही फायनल करा. ते डिसिजन तुमचं आहे. माझं नाहीये, काउन्सिलरचं नाहीये, पालकांचं नाहीये. तुमच्याकडून आलं पाहिजे. ही ब्रांच तर फिक्स आहे. हिच्याऐवजी ही ब्रांच एक वेळ मला चालू शकते. मग तो ऑप्शन फॉर्म भरायला लागणार आहे. नाहीतर सरसकट सगळ्यांना एकच फॉर्म दिला तर काही उपयोगाचं नाहीये. स्टुडंटनुसार ते व्हॅरी होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा काय करा, तुमची ऑप्शन फॉर्मच्या तयारीला लागा. आता कॉलेजची लिस्ट बनवा. डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा चेक करा. आमच्या नंबरवर प्रदीप सरांना कॉल करा. त्यांचा गाईडन्स घ्या. ऑल द बेस्ट.